नमस्कार मित्रांनो. आयुष्यात एखादी वाईट गोष्ट घडून गेली तर त्याचं दुःख करत बसू नका. उलट वाईट गोष्ट घडायची ती घडून गेली असं समजून सुख माना आणि आयुष्याला हसत हसत सामोरे जा. अर्थात तुमचं आयुष्य हसरं आणि आनंदी करण्यासाठी आम्ही आहोतच की. वेलकम टू कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. तुम्हाला हसवण्यासाठी आमचे सगळे लाडके कलाकार तयार आहेतच आणि त्यांना हसून दाद देण्यासाठी आमचे लाडके जजेसही तयार आहेत. त्यांचं स्वागत करूयात. कॉमेडी किंग मकरन सर आणि स्माइल क्वीन रेणुकाजींचं. मित्रांनो, काही विमा कंपन्या आपल्याला फसवतात हे आपण पाहिलंच आहे. पण आता लोकच विमा कंपनीना फसवू लागले तर बघूया काय होतंय. येत आहेत बुंगाट टीमचे कॅप्टन पॅडी, सुप्रिया आणि जोकर योगिनी. आनंद झालाय माझ्या मनाला, अन सोन्याचा दिस हा उगवलंय ग. माझ्या नवऱ्याचं दुःख गप 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 बस. अगं साधं नुसतं डोकं दुखतंय माझं, त्याच्यासाठी एवढ्या लांब घेऊन आली आहेस मला तू. अहो असं काय करता, आपल्याकडे मेडिक्लेम कार्ड आहे ना. कॅशलेस 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 कॅशलेस. अगं त्या आपल्या सोसायटी मधले ते फातरपेकर डॉक्टर आहेत ना, त्यांच्याकडे गेलो असतो 100 रुपयात काम झालं असतं आपलं. ते सोसायटीतले फातरपेकर डॉक्टर, हा. त्यांच्याकडे जाऊन 100 रुपये फी द्यावी लागेल. कळतं का तुम्हाला? अहो हे कार्ड आहे ना, हे हॉस्पिटलमध्ये दाखवलं ना की पैसे नाही द्यावे, कॅशलेस आहे ना. अगं कॅशलेस कॅशलेस. अगं एक साधी गोळी घेतली असती तरी माझं काम झालं असतं ग. एवढ्या लांब घेऊन आली. अजिबात कळत नाही तुम्हाला काय. एवढे पैसे देऊन हे मेडिक्लेम कार्ड काढले, त्याचा काय उपयोग आहे? आता मला कधी काही होत नाही, ठीक आहे. तुम्हाला डोकं आहे म्हणून कधी कधी दुखतं, तर तुम्ही गोळी घेता आणि गप्पा बसता. तुम्हाला सांगते ना रेणुकाताई, आमच्या घरातले ना सगळे दळभद्री आहेत. सगळे दळभद्री आहेत, कधी आजारी पडतच नाही. आता त्या फॅसिलिटीचा कधी उपयोग कधी करून घेणार, कधी कधी करणार हे मेडिक्लेम कॅशलेस कार्ड. कॅशलेस कॅशलेस. अगं पण त्याच्यासाठी तू 15 किलोमीटर लांब या हॉस्पिटलमध्ये घेऊन आली आहेस मला. फार फार तर किती 150 रुपये वाचतील. 300 रुपयाची टॅक्सी करून आपण इथे आलो. इथून परत आता 300 रुपयाची टॅक्सी करून घरी जाणार, म्हणजे 150 रुपये वाचवण्यासाठी 600 रुपये खर्च केलेस तू. ओ किती चिंगूसपणा करताय, किती चिंगूसपणा करताय. पैसे काय वर घेऊन जाणार का? मी चिंगूसपणा करतोय एवढ्या लांब तू घेऊन आलीस मला पैसे वाचवण्यासाठी. ओ कळतंय का तुम्हाला? फातरपेकरांकडे बाकावर बसता, बाकावर. इकडे बघा एसी 5 स्टार हॉस्पिटल आहे. अगं बाई माझ्या, काय बरं वाटतंय की नाही? आणि हे बघा, आता तुमचं डोकं दुखतंय की नाही, मग चाचणी करायला हवी की नाही? उगाच तुम्हाला ब्रेन ट्यूमर झाला म्हणजे. ट्यूमर? त्यापेक्षा ट्यूमर. ट्यूमर नाही ग, ट्यूमर असतो तो. ट्यूमर, ट्यूमर. हा तोच तो. तुम्हाला ट्यूमर झाला तर काय करणार तुम्ही? जाल वरती सुखासुखी, मी राहीन इकडे. मग काय दाखवणार? लढू नको. साधं डोकं दुखतंय माझं, मरणार नाहीये मी. एक्सक्यूज मी, हु इज गोइंग टू डाय? मराल टेकला तुम्ही? नाही मी तर कुठेच नाही टेकलो. मी मरायला टेकलोय. यांचं डोकं दुखतंय. ओके, तुम्ही बसा, डॉक्टर येतील इतक्यात. आम्ही काय म्हणते, कुठे बसायचं? म्हणजे कॅशलेस कार्ड आहे आमच्याकडे, त्याची काही वेगळी लाईन वगैरे आहे का? नो मॅडम, यू कॅन सीट एनीवेअर, नॉट अ प्रॉब्लेम. हा नाही, म्हणजे तुम्हाला कळलं पाहिजे ना आमच्याकडे कॅशलेस आहे ते. म्हणजे आम्हाला माहिती आहे आमच्याकडे कॅशलेस कार्ड आहे, पण तुम्हाला कळलं पाहिजे ना की कॅशलेस कार्ड. आय गॉट. झालं तुझं? झालं? कॅशलेस युसलेस असं बोंबलतंय तसं काय अमेरिकेचं ग्रीन कार्ड मिळालं हिला. नो सर, बट शी इज राईट. मॅडम, तुमच्याकडे मेडिक्लेम कॅशलेस कार्ड आहे. कशासाठी वापरणार आहात ते? माझं डोकं दुखतंय. बस फक्त डोकेदुखीसाठी? बघा ना, आता मी तुम्हाला सांगतो, आता सगळ्या बायकांचं तुम्हाला माहिती आहे ना. म्हणजे काही बायकांचं तुम्हाला माहिती आहे ना कसं असतं ते. डोकं दुखतंय ना, मग धरा डोकं. तिकडे वा. डॉक्टर आलेत ना? डॉक्टर आलेत, पण मी काय म्हणते मॅडम, तुम्ही जर आलाच आहात तर जरा काही टेस्ट वगैरे करून घ्या. अरे कशाला काय टेस्ट करायचं? आम्हाला काही झालेलं नाही आणि सगळं टेस्ट करून त्यातनं काही निघणार नाहीये. बघितलं हा माणूस, बघितलं? 10 लाखाचा कव्हर आहे. किती? 10 लाखाचा. काय आहे उपयोग? जरा टेस्ट बिस्ट करायचा काय उपयोग आहे?
वन सेक मॅडम तुमचा 10 लाखाचा मेडिक्लेम आहे हा. मी काय म्हणते सर ऑपरेशन करून टाका अरे पण का ऑपरेशन करू मी? काही झालेलं नाही, मी कशाला ऑपरेशन करू? सर मग तुम्ही अपेंडिक्स आणि टॉन्सिल्स ऑपरेशन करून टाका अरे पण का त्या दोघांवर का अत्याचार करायचा? त्या दोघांचा काहीच त्रास नाहीये मला, उगाच कशाला ऑपरेशन करू? सर पण त्याचा काही उपयोगही नाहीये ना. असं कसं म्हणता तुम्ही? असं कसं म्हणता? ओके टेल मी टॉन्सिल्स आणि अपेंडिक्सचा तुम्हाला काय उपयोग होतो? म्हणजे शरीरात आपल्या अशा अनेक अवयव आहेत की ज्यांचा काय उपयोग असतो ते आपल्याला नक्की माहित नसतं, म्हणून आपण त्या काय शरीरातनं बाहेर काढून टाकतो का? आता ज्या ज्या गोष्टी त्या त्या ठिकाणी फिक्स असलेल्या बऱ्या. फिक्स असलेल्या बऱ्या. ते काय फिक्स डिपॉझिट आहे का त्याच्यावर व्याज मिळायला? मॅडम यू स्मार्ट मी काय म्हणते तसंही तुमचा मेडिक्लेम आहेच आहे ऑपरेशन केल्यावर त्याचे ₹1,00,000 मला मिळणारच आहेत. आय गिव्ह यू ₹10,000 काय सांगताय Yes. का? आली मोठी. 1 लाखातले फक्त 10,000च देणार. अब ओके 15,000 देते काय? ऑपरेशन करून घ्या. अहो कळतंय का तुम्हाला? 15,000 ऑपरेशन करणार वर पैसे मिळणार 15,000. अगं पण नको ना ऑपरेशन, कशाला ऑपरेशन करतेस? मला एकतर आधीच ऑपरेशनची भीती वाटते. ती सुई टोचली की फाटते माझी स्किन. सर डोंट वरी आमचे डॉक्टर असं ऑपरेशन करतील की कळणार पण नाही आणि टॉन्सिल्सचं ऑपरेशन केल्यानंतर तुम्हाला भरपूर आईस्क्रीम खायला मिळेल. आले लबाडा. मज्जा आहे का मुलाची? आईस्क्रीम खायला मिळणार. आईस्क्रीम खाते? मी काय शाळेत जाणारा मुलगा आहे का? उन्हाळ्याच्या सुट्टीत मला आईस्क्रीम देतेस ते आणि आईस्क्रीम खिलवून माझ्याकडनं ऑपरेशन करून घेणार आहेस? का बसा? काय कळतंय तुम्हाला? गपचूप तुम्ही टॉन्सिल्स आणि अपेंडिक्स आईस्क्रीम करून घेणार आहात. काय 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 कशाचं काय करून? ऑपरेशन करून घेणार आहात. बाबा ओ बाई कापाया. अरे हे अपेंडिक्स आणि काय ते कापा ना. हा चला सर ऑपरेशन. अरे. सर आय हॅव अ गुड ऑफर फॉर यू. हा. मी काय म्हणते तुम्ही टॉन्सिल्स आणि अपेंडिक्स ऑपरेशन करून घेताय ना तर मी तुम्हाला किडनी स्टोनच्या ऑपरेशनवर 50% डिस्काउंट देते. वॉट द आयडिया? आणि सर पाईल्स ऑपरेशन फ्री फ्री फ्री. सुपर. मला एक गोष्ट कळत नाहीये, तुमचं हे हॉस्पिटल आहे की शॉपिंग मॉल आहे? दोनावर एक फ्री देता येते. बरोबर आहे तुमचं, बरोबर आहे. आम्हाला करायचं नाहीये ऑपरेशन. मॅम व्हॉट हॅपन? हो मला इंग्रजी कळतं. व्हॉट हॅपन. मी- आता जे काय म्हणालात ना त्या ऑपरेशनचे किती पैसे देणार ते कुठे सांगितलं? ओके असं होय अराउंड एक 20,000 धरून चला. हे 20,000 आणि आधीचे 15,000 म्हणजे 35,000. अगं पण नाही करायचंय मला ऑपरेशन. हो असं काय करतात? जरा सुद्धा व्यवहार नाही या माणसाला. हो ऑपरेशन करणार वर पैसे देणार ना 35,000. 2-3 ऑपरेशन करून टाका. 2-3 ऑपरेशन? आणखीन काय असेल तर सांगा ना. बायपास करायला सांगा आणखीन. हा बायपासचे किती देणार? बायपास म्हणते बायपास. हातपाची घाटी बायपास करणार ते. अहो आता पोट फाडणारच आहे ना, मग करून घ्या ना ऑपरेशन. एकदा पोटात हात घातला की इकडे जातो इकडे जातो इकडे जातो काही कळत नाहीये. पटकन होऊन जाईल 2-3 ऑपरेशन करून. आणि ते काय म्हणाला ते स्टोन काय ते त्याचं पण करा. मॅडम स्टोनचं ऑपरेशन करून घ्या. अरे पण का करू मी ऑपरेशन? मला स्टोन नाहीये. डोंट वरी आमच्याकडे स्टोन्स आहे. मग तुम्ही करून घ्या ऑपरेशन. सर ते पेशंट साठी ते स्टोन्स पोटात टाकणार आणि आम्हीच काढून घेणार. अरे. ऑपरेशन. बघा किती परोपकार करतात. म्हणजे स्वतःच ऑपरेशन करणार, स्वतः स्टोन टाकणार, स्वतःच बाहेर काढणार आणि वरती पैसे देणार 35,000 रुपये. वा वा मस्त आहे. बरं बायपासचे नक्की ना तुमचे ₹1,00,000? नाही ₹1,00,000 नाही पण अराउंड 60-65,000 नक्की मिळतील. अहो मग हे 65 आणि ते 35 झाले ना ₹1,00,000. राईट. मॅडम फक्त ना आपल्याला एक अशी नळी आणावी लागेल जी यांच्या हृदयात टाकावी लागेल. ओके. आणा आणा नळ्या आणा सळ्या आणा आणा सगळ्यांनी माझ्या बॉडीमध्ये फिट करा. तुम्ही एक काम करा ना डायरेक्ट माझं पोस्टमॉर्टमच करायला घ्या. मारून टाका मला. हा हा बॉडीचे किती मिळणार? तुझ्या ग्रेट. सुपर फॅन्टास्टिक आयडिया सर. मॅडम तुम्हाला 20 लाख रुपये मिळतील. काय सांगताय? 20 लाख? नाही नाही मी काय एवढी हावरी नाही आहे पैशासाठी. हा 20 लाखापेक्षा माझा नवरा मला महत्वाचा आहे. हा ही ऑफर सध्या नको. सध्या नको म्हणजे? कळत नाही का तुम्हाला? काय? मेडिक्लेमचा 4-5 वर्ष उपभोग घेऊया आणि मग तुमच्या बॉडीमध्ये काही नाही राहिलं मग तुम्हाला देऊन टाकेन ना. काय? सर चला ऑपरेशन
ऑपरेशन नको ना हो नको नको ना नको ना नको माझे नको माझा नवरा करतो असं हट्टीपणा नाही करायचं फक्त गुदगुल्या होतात आणि अगं पण हे मला काय ॲनेस्थेशिया. बॉडी रशियाला पाठवणार हे जे- माझा पंच थांब ना ॲनेस्थेशिया. ॲनेस्थेशिया. असा गुंगीचं औषध. मॅडम दिस इज अ 5-स्टार हॉस्पिटल. आमची ट्रीटमेंट डिफरंट असते. हो का Yes. वा वा नाही नाही ऑपरेशनला घ्या ऑपरेशनला या लवकर. घ्या लवकर लवकर ऑपरेशन हळू हा हळू जरा लवकर बॉडी आहे ना घेऊन जा. महत्वाची आहे हा काय जरा महागडी आहे ना नवरा आहे माझा हा हळू 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 सावकाश 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 अरे वा वा चकचकीत 5 स्टारचं स्टेज लवकर घेऊन जा. घ्या 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 हा या. वा वा सावकाश 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 हा, सावकाश सावकाश 1 लाख रुपये मिळणार आहेत हा 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 हळू 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 हा उचला उचला या. उचला उचला घेऊन जा. उचला ऑपरेशन Great, करतील ना great, व्यवस्थित madam. Yes, all the Thank you, best. thank you. वा वा या. चला चला घेऊन जा, घेऊन जा. ऑपरेशन घेऊन जा. होणार कॅशलेस कार्ड आहे कॅशलेस Yes, 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 yes. कॅशलेस चला 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 लवकर. या महिन्याचं टार्गेट कम्प्लीट झालंय. इन्शुरन्स कंपनीला फोन केला पाहिजे. हॅलो, मरो आराम से इन्शुरन्स कंपनी. येस, मी आजारीवाला हॉस्पिटलमधून बोलतेय. तुमचा एक पेशंट आमच्याकडे ऑपरेशनसाठी आलाय. सॉरी, असं झालंय. पण आता त्यांचं क्लेम. ओके ओके ठीक आहे. ओके, आय मॅनेज. बाय बाय. या 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 सावकाश हा, हळू हा, हळू झाली बरं काय झाली ऑपरेशन झाली 2-3 सगळी ऑपरेशन मस्त झाली एकदम काही काळजी करण्याचं कारण नाहीये बरं का हा Great. ठेवा ठेवा सावकाश हा सावकाश 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 हा 1 मिनिट हा हे घ्या घ्या हा अगो बाई घ्या 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 हा हा लाख रुपये मिळणार 200 रुपये गेले तर काय फरक पडतो थँक्यू हा थँक्यू अगे. अहो आलात का शुद्धीत हा त्यांना ते कार्ड हा कार्ड हो हो मॅडम Yes. हे कॅशलेस कार्ड ओके थँक्यू. तुमचं बिल मी रेडी ठेवलंय. बिल येस. नाही नाही ते कार्ड आहे ना कॅशलेस नाव काढू नका त्या कॅशलेस कार्डचं. त्या कंपनी बरोबर आमचं टायप आता तुटलेलं आहे. सो तुम्हाला सगळं बिल भरावं लागणार आहे. आणि बिल भरल्याशिवाय तुम्हाला ही बॉडी इथून नेता येणार नाहीये. इज दट क्लिअर? किती बिल आहे 3,20,000 फक्त. किती 3,20,000 फक्त. किती सर 3,20,000 फक्त. मॅडमचा आवाज गेला. ऑपरेशनला नाही 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 हे कुठून आणायचे एवढे 3,20,000 रुपये तुमचं ऍप्लिकेशन तुटलं म्हणून काय झालं 3,20,000 आणायचे कुठून ऍक्च्युली आय कॅन अंडरस्टँड युअर प्रॉब्लेम. पण आता कसं झालंय मॅडम, मी तुम्हाला एक सजेस्ट करते. आमची ना मुलुंडला एक सिस्टर ब्रांच आहे. तुम्ही त्या हॉस्पिटलमध्ये जा. त्यांच्याबरोबर अफिलिएशन अजून आहे. तिथे जाऊन ऑपरेशन करा. 5 लाखाचं. 3,20,000 इकडे भरा. बाकीचे पैसे तुम्ही घरी घेऊन जा. आओ नाईस आयडिया. आओ पण माझ्या शरीरातले काहीच अवयव आता शिल्लक आहेत आणि ते खूप महत्वाचे आहेत. मॅडमचं करून घ्या. तुमच्याकडे बरेच पार्ट्स आहेत ना ऑपरेट करायला. नाही नाही मॅडमचं नाही, नाही, छे, 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 असं नाही. सर कम ऑन. नाही 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 Sir, ए, ए, हे बघा, नाही नाही ऐका Come on. नाही नाही हे, Madam, cashless आहे ना, हे बघा. आता ए, ऐका, ए, नाही नाही ए, नाही, ए, नाही, ए, ए, वा 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 क्या बात आहे. सुप्रियाताई सारखी बायको नको. रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात है, आउटस्टँडिंग परफॉर्मन्स होता. आणि कॅशलेस पॉलिसी असली तरी श्रीमंत स्किट होतं तुमचं. आणि पॅडी क्या टायमिंग आहे. म्हणजे ॲनेस्थीसिया लावल्यानंतरचं जे टायमिंग होतं आणि त्या सोफ्यावर बसणं होतं आउटस्टँडिंग. आणि मग परत आल्यानंतरचा जो भाग होता ऑपरेशन नंतरचा ॲब्सल्युटली आउटस्टँडिंग. आणि सुप्रिया क्या बात है यार. हे पूर्ण स्किट ॲक्च्युली तुझं होतं आणि तू फॅन्टॅस्टिक परफॉर्मन्स दिलीस. आणि योगिनी अत्यंत छान साथ दिलीस. खरंच म्हणजे ह्या स्किटद्वारे एक म्हणजे उपहासात्मक भाष्य जरी करायचं असेल की बाबा आपण जेव्हा जिवंत असतो तेव्हा आपली किंमत कमी असते पण मेलेल्यांची किंवा अवयवांची कितीतरी जास्त आजकाल किंमत असते. ते एक भाष्य अगदी छान स्लाईट सटल अंदाजाने तुम्ही सादर केलं. सो मला प्रचंड आवडला हा ॲक्ट. खूप छान. मकरंद सर तुम्हाला कसं वाटलं परफॉर्मन्स? क्या बात है, क्या बात है. वा वा वा. अप्रतिम लिहिलेलं स्क्रिप्ट होतं. मला मुळात लेखन फार आवडलं. अलीकडच्या काळामध्ये आपण फार बघितलेलं आहे तसं. म्हणजे
एकंदरीतच व्यावसायिकपणा बाजारूपणा जास्त वाढत चाललेला आहे. आणि आतापर्यंत आपण म्हणजे अशा इन्शुरन्स कंपन्या गिराईकांना कशा भंडावून सोडतात हे अनुभवत आलेलो आहोत. पण आज या तुमच्या प्रहसनाच्या निमित्ताने म्हणजे पॉलिसी धारकसुद्धा त्याचा गैरफायदा कसा घेतात याचं पण तुम्ही फार छान अधोरेखित केलं आणि मला ते फारच आवडलं. तुमच्या जोडीचा तर काही प्रश्नच नाही. असेच आम्हाला हसवत राहा. थँक्यू सो मच. तुम्ही बसू शकता. थँक्यू. या कॅशलेस आणि श्रीमंत परफॉर्मन्स नंतर वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. तुम्ही कुठे जाऊ नका. पाहत राहा कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. हंसले मेरे भाई हंसले मेरे भाई हंसले मेरे भाई हंसले मेरे भाई. ब्रेक नंतर तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे तुमच्या लाडक्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्ला. मित्रांनो, प्रेयसीचं लग्न झालं म्हणजे लव्ह स्टोरीचा दी एंड झालाच असं नाही. कदाचित तो इंटरवल सुद्धा असू शकतो. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. प्रेयसीच्या लग्नानंतरची ही गोष्ट घेऊन येत आहेत बुंगाट वाईस कॅप्टन्स योगेश आणि प्राजक्ता. तुम्हाला वाटत असेल एवढ्या दर्द भऱ्या गीतावर मी कहून एंट्री घेतली. त्याला कारण आहे. ज्या गाडीचा मालक व्हायची स्वप्न पाहिली त्याच गाडीचा जर चालक व्हावं लागत असेल तर ते दुःख काय असतं तुम्हाला तर कळायचंच नाही. कोणालाच नाही कळणार. म्हणजे जिच्या सोबत 7 जन्म राहायचं असे स्वप्न पाहिले तिच्याच घरात 7,000 पगारावर तिच्या नवऱ्याचा ड्रायव्हर झालो. बरं, जिच्यासाठी हे केलं तिला घम ना पस्ताव. अरे काय धंदे झाले. इथं काय करायला? हे असले कळकट्ट लोक आमच्या घरात येते आणि माझी मार्बलची संगमरवरी फरशी खराब करते. मार्बलची संगमरवरी फरशी? अरे माझ्या दिलाच्या शहाबादी फरशी म्हणजे तुकडे केले त्याचं काहीच नाही. हे पाय, मी नोकऱ्यांशी बोलत नाही आणि ड्रायव्हरशी तर नाहीच नाही. आधी बाहेर वाय. अच्छा, म्हणजे तू ड्रायव्हरच्या तोंडी लागत नाही आहे ना. तोंडी लावलं तर इथपर्यंत पोहोचलोय मी. त्याचं काहीच नाही. म्हणजे अगं तुझा नवरा घरी नाही म्हणून मी म्हणजे माझे मालक घरी नाहीत म्हणून मी आलो. असं आहे का? कुठे गेला माझा नवरा? ड्रायव्हरला घरी सोडून. ड्रायव्हरला घरी सोडून नवरा जातात तो कुठं? त्यांना सोडून मी घरी आलो. ते तिकडे मीटिंगला बसलेत. 4 घंटे तरी काही द्यायचं तुला हलणार नाही. मग तळ घरात पार्किंग मध्ये अंधारात त्याची वाट पाहण्यापेक्षा म्हणलं चला घरी जाऊन येऊ, तुम्हाला भेटून येऊ. म्हणजे कसं आहे, तुम्हाला एकटं राहायची भेव वाटतं ना, भीती वाटते ना, म्हणून आलो मी. रत्ने रत्ने बित्ने म्हणायचं काम नाही. मी काय आता तुझ्यावाली रत्न मला नाहीये. आमच्या यांनी नाव चेंज केलंय. स्वप्नाली ठेवले. काय नाव ठेवलंय? स्वप्नाली. स्वप्नाली. मी बी म्हणू का मग तुला स्वप्ना? ये बघ मॅडम मन बरं वाटतं ऐकायला. अरे मॅडम, तिकडे गावात जत्रेत 10 रुपयाचे कानातले घ्यायचे असतील त्या कानातल्या वाल्याकडून तर त्याला म्हणायचे मामा तुमचे हात जोडते 15ला 2 द्या ना, 15ला 2 द्या ना. इकडे मॅडम तू अकाउंट पोटात दुखायलं. नवरा काय तुझ्यासारखा नाहीये जत्रेतल्या पिवळ्या रंगाचा गॉगल घेऊन गावभर हिंडितो. माझ्या नवऱ्याच्या गॉगलच्या बॉक्सची किंमत आहे ना त्यात अख्खा ड्रेस येईल तुझा. गॉगल महत्वाचा नसतो, गॉगलच्या मागची नजर महत्वाची असती. वा वा वा. नजर ओळखता आली पाहिजे. मी आहे ना, मी तुझी नजर आहे ना चांगली ओळखलेली आहे. तू इथं काऊन आलाय ते सांग. काहून म्हणजे अगं तू घरात एकटी असशील तुला भेव वाटन म्हणून तुला सोबती आलो ग मी. रत्ने सोबती. तुला कोणी सांगितलं मला एकटीला भ्याव वाटतं म्हणून? या मला नाही तो कोणाला माहिती. मग तिकडे गावात बरोबर अंधार पडला रात झाली की तुला परसाकडे जायचं असायचं.
मग मला बरोबर आईला आणि त्या बहिणीला घेऊन जायचं तिकडे सोबती, म्हणून मी आलो. ते गावाकडं इथं नाही. इथं बी तुला सोबती लागतो मला माहितीये. टॉयलेट मध्ये बसती आणि बाहेर नवऱ्याला उभं करती, मग ती मला भेव वाटतंय आणि बाहेर त्याला गाणी म्हणायला लावती. तू आहे का नाही पाहायला? तुला कोणी सांगितलं? तुझ्याच नवऱ्यानं. तुला? मला नाही सांगितलं ग. कार मध्ये कोणाशी तरी फोनवर बोलित होता तो, रोजी का कोण कोणतरी होती बाबा. तिला सांगतो असं घरातलं बाहेर सांगतो तुझा नवरा असा आहे तो नवरा. कसाही असू दे माझा नवरा मला प्रिय आहे. तू आहे ना मला सोडू नको, जाय गावाकडे निघून. तुला काहीच वाटत नाही का असं बोलायला? तुला काहीच वाटत? अगं माझं लव आहे तुझ्यावर, लव. खोटं बोलू नको. तुला फक्त फ्रेंडशिप मागितली होती, लवशिपची ऑफर दिलीच नव्हती. अगं पण काही प्रोसिजर असते का नाही? भुईमुगाच्या शेंगा उपटलं शेंगदाणा निघतो त्याच्यातून. आधी त्या शेंगा वाळवाव्या लागतात, मग अशी शेंग टचकन फुटली की वळकन असं दाणा बाहेर येतो शेंगदाणा. अशी प्रोसिजर असते. आधी फ्रेंडशिप मग लवशिप अशी प्रोसिजर. पण बायका नाही ना असे गुळमुळ करणारे पुरुष आवडत नाही. जे काय ते डायरेक्ट बोलायचं. तू बसला उपटीत भुईमुख. अगं पण मी बोलणारच होतो तुला त्या दिवशी नाही का, गाडीवर बसून तुला मोटरसायकलवर बसून असा गावाबाहेर घेऊन गेलो तिकडे तळ्यावर, बोलणारच होतो मी. तिकडे वेगळंच बोलत राहिला. मला काय विचारलं, तुला व्हॉट्सअप चालवता येतं का? आणि त्याच्यावर तू काय म्हणली? मला नाही चालवता येत, तुम्हीच बस चालवा मी मागं बसते. अरे व्हॉट्सअप म्हणजे काय गाडी आहे का चालवायला? मोबाईल मधली ऍप असती ती. नाही ते मरू दे, तुम्हाला विचारलं काऊन नाही? अगं विचारणारच होतो. तळ्यावरून तुला असं गावाबाहेरच्या महादेवाच्या मंदिरात नेणार होतो. महादेव आणि नंदी दोन्हीच्या मध्ये उभं राहून दोघांच्या साक्षीने मी तुला विचारणार होतो, पण मध्येच गाडी पंक्चर झाली ना. गाडी पंक्चर झाली आणि मला एकटीलाच रस्त्यात सोडला आणि हा गेला पंक्चर काढायला. तेवढ्यात आमच्या मालकांची गाडी आली आणि त्यांनी मला लिफ्ट दिली. थंडसप पण दिलं प्यायला. गाडीतल्या येशी मधून गावच्या येशी पातूर सोडलं. दुसऱ्या दिवशी मम्मी पप्पांना घेऊन आले. म्हणले याच पोरीशी लग्न करणार. असं काय सोनं लागलं होतं तुला बरोबर? याच पोरीशी लग्न करणार हो का? मी जेव्हा गाडीत बसले ना तेव्हा त्यांचे खानदानी ज्योतिषी होते गाडीत. मी गाडीत चढले आणि शेअर मार्केट चढलं. म्हणले पोरगी लय भारी आहे, हिचा पायगुण लय भारी आहे. पायगुण? हा. अरे मला विचारायला पाहिजे होतं तो हा पायगुण. हिच्या बापानं हिला शाळेत घातलं तर शाळेची भिंत पडली, पत्रे उडून गेले, असा तर पायगुण आहे हिचा. अरे माझ्या गाडीवर बस तिचा गाडी पंक्चर झाली, मला विचारत असताना पायगुण. आणि एवढं ते आले तर तुझी काय दात खेळी बसली होती का? सांगायचं ना मला नाही करायचं लगीन. कसं? त्यांनी मला एवढी लिफ्ट दिली, एवढं थंडसप पाजलो. आणि माझी लिफ्ट त्याचं काय? अगं माझ्या गाडीवर बसू बसू माझ्या गाडीच्या मागच्या सीटाला घट्टे पडले तो यामुळं. आणि मी काय तुला तालुक्याहून थंडसप नव्हतो काय आणत होतो? काय राखेल बाजत होतो तुला? अरे मी हिला एवढं अर्धा लिटरचं थंडसप आणायचो, अख्खं घर प्यायचं. हिचा बाप तर गिलासात ओतून त्याच्यात पाव बुडून खायचा. राहू दे. पुरीला आहे ना थंडसप पाजल्यानंतर तिला ढेकर यायच्या आत तिला विचारायचं असतं तर ती हो म्हणती. आणि मी किती हिंटा दिल्या होत्या याला सांगू. हा दिवाळीला आहे ना अशा हातभर मेहंदी काढली बरं का, आणि एवढा मोठा आर काढला तुझ्या नावाचा, आर फॉरून. आर फॉर अरुण पाहिजे आता. आर फॉर अरुण. अगं ए फॉर अरुण असते ते. आर पाहून मला वाटलं तुझ्या बापाचं नाव लिहिलं, आर फॉर रघुनाथ. नाही ते मरू दे. पावसाळ्यात एकदा आपण मळ्यात अडकलो होतो तेव्हा मी काय म्हणलं, गडे माझी छत्रीच खराब झाली. तर तिथपासून दुरुस्त करायला लागला. आणि म्हणला कुठे खराब झालीये? साधं कळलं नाही का मला एका छत्रीत घरी जायचं होतं म्हणून? अरे मग डायरेक्ट सांगायचं ना खेटून यायचं एका छत्रीत म्हणून. बायका नाही ना डायरेक्ट ऐकायला आवडतं, डायरेक्ट बोलायला नाही आवडत. मी म्हणलं कधी बोलणार हा? याच्या बरोबर जत्रा करिता करिता देव म्हातारा व्हायचा. आता मला त्या व्हॉट्सअपवर आलेल्या शेअरचा अर्थ कळला. इतना ना सोच की उम्र आधी हो जाए, तू सोचता है यार उसकी शादी हो जाए. ये बघ माझी शादी झालीये आणि मला एक मोठं घर मिळाले. मोठे घर मिळाले. ये बघ आज आमच्या घरी किट्टी पार्टी आहे. हा तर शिंगाणी या वहिनी, सक्सेना ताई आणि वर्मा आंटी अशा बायका येणार आहेत. तर मध्ये मध्ये आम्हाला खायला स्नॅक्स लागल तर त्या आणून दे. आणि टुक्कीची स्ट्रॉबेरी आण. टुक्कीची स्ट्रॉबेरी? हा. टुक्कीची? अगं छटा गांगूर अख्खा घर खात होतो तुमचं. आणि टुक्कीची स्ट्रॉबेरी पाहिजे तुला? आणि अख्खा जन्म नरवडे, दाभाडे, गायकवाड, शिरसाट यांच्यात गेला. आणि इथं पहा ना शिंगानिया, वर्मा. आणि माझ्या वर्मावर घाव घालेली तू. वर्मावर घाव आहे ना हा घाली तो. जर कुठं नवऱ्याबरोबर बाहेर जायचं म्हणलं ना तर हा पुढे ड्रायव्हर सीटवर जखमी दिलची कॅसेट लावितो आणि त्या गाण्याच्या सुरात सूर मिसळून गातो. कितने अटल थे तेरे इरादे,
अरे मरायचं आहे का मध्ये मध्ये काय घुसतो बाजूला चल. याद करी तू वफा के वादे तूने कहा था खाकर कसमें सदा निभाएंगे प्यार की रस्में तू औरों की क्यों हो गई. तू हमारी थी जान से प्यारी थी तेरे लिए मैंने दुनिया सवारी थी तू औरों की क्यों हो गई. गप्प का? आणि याच्या या गाण्यावर महानवरा रडू रडू मला म्हणतो आपला नवीन ड्रायव्हर काय दर्द बरं गातो तुला सांगू. तू ह्या नवऱ्याला बी काहीतरी आठवत असेल तुनं म्हणून रडतो तो. गबस. मी म्हणलं ड्रायव्हर लोकांशी मा काय संपर्कच नाही मी कडे कशाला ड्रायव्हर लोकांकडे बघेन. आणि तुझा आवाज आहे ना निव्वळ तव्यावर इटकर घासल्यावानी आहे. असू दे या तव्याकडे नको लक्ष देऊ. तू ह्या तव्याकडे पाय त्याच्यावर कोणीतरी दुसरीच पोळी भाजायला. माझ्या नवऱ्याबद्दल बोलतोय का तू? तू ह्याच नवऱ्याबद्दल बोलायलो. तुला सांगतो जानू मी जरा मीटिंग मध्ये जानू नंतर फोन करतो. आणि तुझ्या जानूची मीटिंग चालू राहते तिकडं केबिन बंद करून त्या स्टेनो संग रोजी रोजी कोणती त्या दिवशी त्या कामाक्षी लॉजवर घेऊन गेला मला म्हणलं हे 100 रुपये पिक्चर पाहून 3 घंट्याने ये कामाक्षी लॉज. काय फरक पडतो खोटच बोलतो ना. मी पण बोलते खोट. याच्या बरोबरचे किस्से आहेत ना मैत्रिणींसोबत घडलेत असं सांगते. आणि मुळात एक गंमत सांगू का नवऱ्या बायकोच्या नात्यात सगळं एकमेकांना ठाऊकच असलं पाहिजे असं काही नसतं. खरं तर ते जरा कमीच माहिती असलेलं बरं असतं. त्याला म्हणतात अज्ञानातलं सुख. काहीच वाटत नाही तुला हे बोलायला. अगं आपण किती अंतर ठेवून राहिलो कधी मर्यादा नाही ओलांडल्या. अशी लॉजवर जाऊन लॉज नाही काढली लोकांची. का बस आता पुढं काही बोलू नको. मला काय विचारू नको आणि मला काय सांगू नको. त्या रुजीचा मामला त्यांच्या रुजी रुटीचा आहे आणि हा आपला घरगुती मामला आहे. आणि जर तुला वाटत असेल माया नवऱ्याचं स्टेनो संगती आफिरे म्हणून मी ड्रायव्हर संगती करील तर निव्वळ गैरसमज आहे. या घडीपासून मी पतिव्रता बाई आहे आणि पतिव्रतेला हात लावशील तर जुळून राख होशील. मी बी लगीन करायचं ठरवलंय. हा कुणाशी? तुझ्या नंदे संग लगीन करायचं ठरवलंय. तुझ्या नवऱ्याची बहीण तिनं बी मला लय हिंट दिले. आता कळलंय मला ते हिंट आहेत म्हणून. हा त्या दिवशी मला म्हणली चला ना गच्चीवर जाऊ कपडे काढू. वाळ्यात घातलेले कपडे काढून खाली आणू असं म्हणली. आणि तिला मी ते कम्प्युटरच्या क्लासला घेऊन जातो ना कम्प्युटरच्या तर माझ्या शेजारी बसून गाणं म्हणती तुम क्या ले है तो क्या हुआ दिल वाले है. मी म्हणलं अगं तुम नसतं ते हम असतं. आता कळलं मला ती हिंट होती. तुम म्हणजे हम तुम असं येते. अरे तुला माहित नाही कसली पुट्टी आहे ती रातभर पबात आणि दिवसभर टबात पडलेली असते. निव्वळ 15 दिवसाला बरं का बॉयफ्रेंड बदलती. 15 दिवस ती किती आहे काय कमी आहे का? चालतं मला काय हरकत नाही. चालेल मला चालेल. पागल आहे तू. मा नवरा एवढा दिवस रात्र कष्ट करीतो पण माझ्या सासू सासऱ्याला आहे ना निव्वळ लेकीचं कौतुक आहे. लेकीचं कौतुक आहे ना मग जवायचं किती असन. आणि मी काही साधा सुद्धा जवाई नाही होणार घर जवाई होणार आहे. हा म्हणजे तिच्याकडे बी लक्ष ठेवता येईल आणि तो ह्याकडे बी लक्ष ठेवता येईल. तुला आहे ना आतल्या गोष्टी माहित नाही. काहीच नको सांगू मला काहीच ऐकायचं नाहीये. आत्ताच मला कळलेलं आहे की नवरा बायकोला काही गोष्टी नाही कळायला तेच बरं असतं. अज्ञानातलं सुख. मर मग. मरायचं नाही मला तर आता जगायचंय. पण तुला सुखानं नाही जगू देणार मी. सगळा बदला घेणार आहे. वर्षभरात नाही ना घरात लेकराला जन्माला घातलं आणि तुला त्याच्या बारशाच्या घुरगड्या खायला लावल्या ना तर मग नाव बदलून ठेवीन. ए फॉर अरुण. माणूस बारशावर आलाच आहे. पाळण्यात लिकरू टाकले तर पाळणा म्हणून होय बा हलका. पहिल्या दिवशी जन्माला बाळू घरात तुझ्या घुसला ह्यो काळू. संग राहू पण अंतर पाळू जो बाळा जो रे जो. कसं वाटलं रेणुकाताई परफॉर्मन्स? क्या बात है योग्या प्राजक्ता. सुपर्ब अभिनय तुम्हा दोघांचा आणि छान अशी लाईट टाईपची कॉमेडी होती आज स्किटमध्ये. आणि दुसरी गोष्ट म्हणजे योग्या तू जे काय गाणं गायलास ड्रायव्हर म्हणून दॅट वॉज अप्रतिम. हॅट्स ऑफ हॅट्स ऑफ. मकरंद सर. योग्या प्राजक्ता बढिया बहुत बढिया. पेस्ट्री कल्चरचं आपण नेहमी बऱ्याच सिनेमांमधनं मालिकांमधनं पाहतो पण तुझं हे पेस्ट्री कल्चर फारच मला मुळात हसवून गेलं. कारण अगदीच खेड्यापाड्यातली आणि मग त्या सिंघानी वहिनी आणि वर्मा आंटी वगैरे म्हणजे हे फारच विलक्षण होतं. आणि योग्या किती हा लोचटपणा रे. जाऊ द्यायचं ना आता. प्रेम आपलं एकदा प्रेम भंगलं तर भंगलं त्याला काय.
लगेच तिच्या नवऱ्याच्या बहिणीबरोबर दुसरं लफडं. पण एकंदरीत तुमच्या दोघांची भट्टी ॲज युजल फार ग्रेट होती. आणि प्राजक्ता, आज तू तर हॅट्स ऑफ काम केलं. क्या बात आहे, मला खूप आवडलं. क्या बात आहे. आता आपण गुण बघूयात. रेणुकाताई. मकरंद सर. क्या बात है. स्टुपेंडस परफॉर्मन्स. तुम्ही बसू शकता. थँक्यू सो मच. नवीन नवीन आव्हानं स्वीकारणारा पुणेरी आशू आपल्या सगळ्यांच्याच परिचयाचा झालाय. बघूया आज तो कोणतं आव्हान स्वीकारतोय. येत आहेत सुसाट कलाकार आशुतोष आणि वनिता. आज कोणीतरी यावे. अरे वा, जमता की. आज कोणीतरी यावे, आज कोणीतरी यावे, बॅडमिंटन खेळावे, बॅडमिंटन खेळावे. आज कोणीतरी यावे. अरे पुणेकर रे, जेजुरीला कुठे नेतोस? संबळीच्या आलास ना जातीवर. आज कोणीतरी यावे. कसं वाटतंय? पर्वतीवर गाण्याची मैफिल रंगवल्यासारखी वाटते की नाही? आज कोणीतरी या, आज कोणीतरी यावे. नमस्कार. सर्वप्रथम कुमारी सायना नेहवाल हिला जागतिक क्रमवारीमध्ये पहिला नंबर मिळाल्याबद्दल तिचे जागरूक पुणेकर संघटनेच्या शाखेतर्फे मी सहर्ष अभिनंदन करतो आणि तिचे सहर्ष आभारही मानतो. कारण तिच्यामुळेच या क्रीडा प्रकाराला ग्लॅमर प्राप्त झालेलं आहे. तेव्हा मी असा विचार केला की पुलेला गोपीचंद आणि विमल कुमार यांनी जशी सायना तिथे तयार केली तशी पुण्यामध्ये एखादी सायना का तयार करू नये? पुणे तेथे काय उणे? बॅडमिंटन मध्ये नको ना उणे पुणे. त्यामुळे मी इथे सायना तयार करणार. तेव्हा मी, माझा तो मित्र गजानन, शिरू भाऊ, वसंता आणि हो नान्या सुद्धा, आमच्या 5 जणांच्या समितीने जो अहवाल सादर केला त्या अहवालातून असे निदर्शनास आले की आपण इथे एक प्रशिक्षण केंद्र उभे करायचे. आणि 4 विरुद्ध 1 या मताने माझी प्रशिक्षक म्हणून नेमणूक झालेली आहे. आता तुम्हाला वाटेल की विरोध कोणी केला? मीच. का काय का? अहो, कुठल्याही मतदानामध्ये विरोध असल्याशिवाय त्यातली पारदर्शकता दिसत नाही ना. हा, आणि आमचे एक जवळचे स्नेही आहेत ना, शुक्ला नावाचे, हा, उत्तर भारतीय आहेत ते. तर त्यांच्या ओळखीनं एक विद्यार्थिनी आज पहिल्या दिवशी पहिल्या प्रशिक्षणाला येणार आहे. येईल असते. हॅलो सर. तुम्ही निंबाळकर तालीम पुढच्या चौकात? नाही नाही सर, मला शुक्ला सरांनी पाठवले. अच्छा, शुक्ला सरांनी पाठवलं. हो. तूच का नी? हो. वा 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 वा, जय्यत तयारी केलेली आहे. हो, हो. डोक्यावर पट्टी. हो. चांगली आहे. पट्टीची बॅडमिंटन पट्टू होणारच तू. हो सर. त्या फुलाचा फक्त योग्य वापर कर. हा, हो, नक्की हा. नक्की सर. सर एवढंच नाही, मला सानिया मिर्झा सारखं खेळायचंय. नंबर इन अ वर्ल्ड. सानिया मिर्झा नव्हे ग, सायना नेहवाल असेल. नंबर 1 कोण आहे? सायना नेहवाल. बॅडमिंटन मध्ये सानिया मिर्झा पण आहे, पण ती टेनिस मध्ये आहे, डबल्स मध्ये. अच्छा, मग मला डबल्स मध्ये नंबर 1 व्हायचंय. का विचारा का? का? मी डबल साठी आहे ना, म्हणून. काय डबल हड्डी? त्या परमेश्वराने एकत्र गठ्ठा बांधून पृथ्वीवर दिले पाठवून. डबलचा अर्थ कळतो का तुला? म्हणजे काय कळतो मला? काय कळतो मी सांगतो ते ऐक. 2 खेळाडू या बाजूला, 2 खेळाडू जाळीच्या त्या बाजूला असतात. इकडच्याने चेंडू टोलावला की त्याच चपळाईने समोरच्याने तो चेंडू टोलवायचा. या चपळ तत्परतेच्या समन्वयाला डबल्स असे म्हणतात. होईला, लय भारी आहे. म्हणजे दोघांनी खेळलं की डबल्स आणि चौघांनी खेळलं की चौबल्स. तो देव परमेश्वर जेव्हा मेंदूवर सुरकुत्या काढीत होता तेव्हा तुम्ही काय गाढ निद्रेत होतात का डोक्यामागे 2 आक्रोड ठेवून पळून आला तिकडे? सर असं काय डबल अर्थ कळला का? कळलं. बॅडमिंटन खेळायला आलात नाही ते? हो, मला सानिया मिर्झा सारखंच बॅडमिंटन खेळायचंय. अरे, सानिया मिर्झाला बॅडमिंटन येत नाही. काय? सानिया मिर्झाला बॅडमिंटन येत नाही, तरी ती नंबर 1 झाली.
अरे ती सायना नेहवाल. आता तिचं काय? अरे ती बॅडमिंटन मध्ये नंबर 1 वर आहे. हो हा. पण सानिया मिर्झा काय क्रिकेट खेळते? अरे ती कशाला क्रिकेट खेळेल? ती टेनिस खेळते. तिचा नवरा खेळतो क्रिकेट. हा मग सानिया नेहवालचा नवरा काय करतो? तिचे लग्न झालेले नाही. का? म्हणजे बॅडमिंटन खेळणं चांगलं नसतं का? अरे मंद बॅडमिंटन खेळणं चांगलं असतं. सायनाला लग्न करायचं असेल ना तेव्हा भारतातले सगळे तरुण आपल्या कातड्याची दुलाई करून तिच्या पुढे अंथरतील. एवढे वेडे आहेत तिच्यासाठी. अगं बाई, हा. म्हणजे माझ्या लग्नाच्या वेळी पण असंच होणार का? एवढे वेडे नाहीत होते. सर असं काय बोलताय तुम्ही? हा काय का? अरे तुला बॅडमिंटन खेळावायचं आहे की नाही इथे? हा. मग ते लग्नाचं जाऊ दे, लग्न आपण नंतर करू. मला आधी खेळायला शिकवा ना. फिक्स? हो. फायनल? हा. नक्की? मला पटकन टेनिस खेळायला शिकवा. अरे तर टेनिस कुठे खेळायचं इथे? अहो, तुम्हीच तर म्हणालात ना सायना नेहवालला बॅडमिंटन येत नाही, मग आता टेनिस शिकवा. अरे साईना सानिया याच्यातला फरक कळतो का तुला? हा मला सांग, तुला मिर्झा व्हायचंय की नेहवाल व्हायचंय? मला पहलवान व्हायचंय. व्हायचंय काय त्यात? जन्मापासून पहलवानच आहेस. सर सांगत फिर सगळीकडे मी पहलवान करून. सर एवढं कशाला चिडताय सर? काय चिडू नको तर काय करू? हा? अरे नावातला घोळ मी एक वेळ समजू शकतो, पण हातामध्ये जे शस्त्र दिलेलं आहे ते कुठल्या क्रीडा प्रकारासाठी वापरतात हे कळत नाही का तुला? सर 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 एवढं माहिती आहे, आम्ही बिल्डिंगच्या खाली फुल बॅट खेळतो. चॅम्पियन आहे चॅम्पियन, तास तास आउटच होत नाही सर. हे बघ, तू फुल बॅट खेळत बैस तिकडे. ते फुल बॅट वेगळं, हे बॅडमिंटन वेगळं. मग तेच शिकवा ना मला सर. काय शिकवा? खेळायचं ना तुला? खेळायचं. शिकायचं ना? शिकायचंय. मग चला कोर्टात. काय? मी काय केलं आता? म्हणजे मला कशाला कोर्टात नेताय? आणि जर मला कोर्टात नेलात ना तर मी तुमच्यावरच आरोप करेन, सांगून ठेवते. फटकं मारेन की नाही तुला? अरे बॅडमिंटन ज्या ग्राउंड वरती खेळतात ना त्यास कोर्ट असे संबोधतात. अच्छा अच्छा, हे मस्त हो. हा. म्हणजे बॅडमिंटनच्या ग्राउंडला कोर्ट म्हणतात, मग फुटबॉलच्या ग्राउंडला काय हॉस्पिटल म्हणतात? तू जा ना, तू निघ ना. हे डबल हँडी घेऊन तू हाड ना. सॉरी ना सर, जोक केला सर. काय joke करत्या? सर शिकवा ना सर. ठीक, मी सांगतो त्याप्रमाणे करावयाचे आहे. हो. कोर्टवर आल्यानंतर हा. सर्वप्रथम सर्व्हिस तू करायची. सर आता लगेच कुठे सर्व्हिस करू? आधी मी खेळणार, नंतर प्लेयर्स कोट्यामधून अप्लाय करणार, नंतर मला सर्व्हिस मिळणार आणि नंतर ती मी करणार. ठीक, सर्वप्रथम तुम्ही सर्व्हिस करा, त्याच्यानंतर रिटायर व्हा, त्याच्यानंतर तुम्ही पेन्शन घ्या आणि मरा निवर्ता. वाळा एकदाच्या. सर सर असं काय बोलताय तुम्ही मला? मी काय का? अरे त्या पगाराच्या सर्व्हिस बद्दल नाही बोललो मी. अरे सर्वप्रथम फुल मारायचे असते, त्याला सर्व्हिस करणे असे म्हणतात. सर आता मला सगळं कळलंय. म्हणजे या खेळाला बॅडमिंटन म्हणतात, हा. याच्या ग्राउंडला कोर्ट म्हणतात आणि फुल मारणे म्हणजे सर्व्हिस करणे, एवढं सगळं कळलंय. आता पुढचं शिकवा ना सर. देवा परमेश्वरा, हिच्या बेसिक कन्सेप्ट तरी क्लिअर झालेल्या आहेत बाबा. हे पाहून मला अत्यंत आनंद झालेला आहे. हा चला आपण आता पुढे सुरुवात करूयात खेळायला. पण त्याआधी मला एक शंका आहेच. असणारच, हरकत नाही. मी प्रशिक्षक आहे म्हटल्यावरती मी शंकांचं निरसन करणारच. विचार. सर मी हा खेळ अधून मधून बघत असते. कडेला उभं राहून बघ. सर हो कधी कधी बघत असते सर, कधी कधी. तर त्या जाळीच्या दोन्ही टोकांना दोन माणसं असतात. करेक्ट आहे, ते असं उंच स्टुलावर बसलेले असतात. बरोबर आहे. ते काय प्रायोजकांचे जावई असतात का त्यांना स्पेशल सीट द्यायला? रे प्रायोजकांचे जावई तिथे स्टुलावरती कशाला बसतील? मग? अगं ते रेफरी असतात, रेफरी. अय्यो फ्री जागा असतात त्या? अहो सर आधी सांगायचं ना, मी बसले असते त्या जागेवर. देवाकडून मेंदू घेताना काय शेवटच्या रंगेत होतीस का ग? नाही. काय उरलेला तुकडा मिळाला का तुला? नाही सर. मेंदूचा वापर नीट करता येत नाही. अगं रेफरी म्हणजे अंपायर. अच्छा हंपर. कोण असतात ते? हंपर. हंपर. कोणी पाठवलं तुला? शुक्ला सरांनी. शुकला. हा. शुक्ला काय रे? हॅलो शुक्ला. अरे ये कैसी मुलगी पाठवी है रे हमारे पास यहाँ? अरे कैसा है? अरे यहाँ अभी 1:15 बजने का वेळ आया है. भूख से कावळे कोकल रहे है पोट में. आणि ये मुलगी भंडाव के सोडत है रे प्रश्न विचार के. अरे क्या क्या पूछ रहा है तू? ती काय काय विचारत है माहितीये का तुला?
अरे सर्वसामान्य नॉलेज फारच कमी है हो सर कोर्ट आणि ग्राउंड इसमें का फरकच कळत नाही है तू काय है करून हसतो मी है असे म्हणालो मग एक नंबर की धांदराट मुलगी है वो हाँ अरे मेरे को 1 रुपए का दंड पड़ेगा अभी कॉल के लिए हाँ पहले दिवसी फी भी नहीं घे सकता ना मैं मग आता एक काम करते हैं हाँ रात्रि भेंट पर्वती के पायथे पे हाँ मैं मिस कॉल मारते हैं हाँ ठेवते हैं हाँ सविस्तर बोलते हैं हाँ हो सर वा 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 काय सर त्या शुक्लाला कशाला कॉल केलात कशाला म्हणजे काय अशी विद्यार्थी पाठवतात का आमच्याकडे मी पूल मस्त खेळू शकते माझ्यासोबत खेळा ना असं आहे? हो हे घ्या सर्व्हिस टाका तुम्ही करणार मी खेळूनच दाखवतो तुला हा हे. ए, out, 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 out. कट लागलाय सर कट कुठे लागलाय कट लागलाय कट बीट असं काही नसतं इथे हो हा. आउट नाही होत मी तासन तास खेळते कट लागलाय अरे सर कसला कट लागला सांगितलं ना बॅडमिंटन मध्ये कट बीट असं काही नसतं हो सर तुम्हाला शिकवायला येत नाही ते बोला ना माझ्या रॅकेट वरती फुल मारून तरी दाखवा हिम्मत असेल तर खेळ असं रंगवायचं असतं सर अरे मुली खेळ रंगवण्यासाठी खेळत नाही ग खेळ हरवण्यासाठी खेळत असतात इथे हो सर तुम्हाला शिकवायला येत नाही ते सांगा मी हारलो हरलात प्रशिक्षणाच्या पहिल्या दिवशी पहिल्या विद्यार्थ्यांकडून मी हारलो वाटल्यास मी जाहीर सभा घेतो सगळ्या प्रशिक्षकांची पर्वतीवरती आणि तिथे पापक शालन म्हणून माझा जाहीरनामा देतो पण मी हारलो हरलात ना सर हा. आता माझ्याकडून तुम्हाला शिक्षा कशाला हरलात ना तुम्ही कधी? आता हो चला आता हे फुल डोक्यावर ठेवा कशाला हरलात ना तुम्ही कधी? आता हा हा आता माझ्यासोबत खेळायची हा. तुम्हाला शिक्षा कशाबद्दल हरलात म्हणून हा अय्या! तुझ्या नाना अरे काय रे हे अरे शुकला आता तू आयुष्याला मुकला शुकला अरे कैसी विद्यार्थिनी पाठवी है हा? अशू तुझं या पात्रावरचं प्रभुत्व अगदी असामान्य आहे म्हणजे क्या बात आहे आणि तुझा फोन कॉल तर म्हणजे हिलेरियस हसून हसून बेजार करणार आहे तुझ्या डोक्यावरच पुणेरी पगडी आहे म्हणजे वेगळी टोपी घालायला नको पण मी तुला टोपी घातली आहे हे इथूनच गृहीत धर क्या बात है बहुत बढ़िया रेणुकाताई कसं वाटलं परफॉर्मन्स क्या बात है फिर एक बार अप्रतिम आशू तुझा भाषेवरचा कमांड फार उत्तम आहे आणि त्यामुळे तो तुला खूप म्हणजे मदत करतो अभिनय करताना आणि वनिता तू इतकी स्पोर्टिंग आहेस म्हणजे जरी तुला बॅडमिंटन जमलं नसेल स्टेजवर तरी स्पोर्टिंग आहेस कारण तू स्वतःवरचे विनोद किती चांगल्या पद्धतीने घेऊ शकतेस ती फार मोठी एक तुझी कला आहे त्यामुळे आशू तुझं फुल बॅटिंग होतं आणि ह्या शटलनी बाजी मारली असं मी म्हणेन बुलेट ट्रेनमध्ये तर एक सेल्फी घेते वा 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 मी आणि माझ्या जागरूक पुणेकर समितीने असा निष्कर्ष काढलेला आहे की आजची ही सभा इथेच तहकूब करण्यात येत आहे आपण भेटणार आहोत उद्या रात्री 9:30 वाजता कॉमेडीची बुलेट ट्रेन होऊ दे कल्लामध्ये